नमस्कार. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्रेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अंगठा हे बुद्धीचं केंद्र आहे. तर्जनीने जर अंगठ्यावर दाब दिला तर आपल्या मस्तकामधील पिट्युटरी आणि पिनियल ग्रंथी उत्तेजित होतात. ही मुद्रा मस्तकाच्या ज्ञानतंतूंना सक्रिय बनवते. समंजसपणा, शांतपणा, चिडचिडपणा, निद्रानाश, डोकेदुखी, मायग्रेन, ज्यांना झोपेसाठी गोळ्या घ्याव्या लागतात, अशा लोकांना तर या मुद्रेचा खूप लाभ होतो. कोणतेही मेंदूचे आजार, वेडेपणा, चिडचिडेपणा, अस्वस्थता, उन्माद, भीती असे सर्व आजार या मुद्रेच्या सरावाने संपुष्टात येतात. परंतु ही मुद्रा रोज नियमित करावी. मग आता ही मुद्रा करावी कोणी? तर कोणीही करू शकतो. कुठे करावी? कुठेही करता येते. किती वेळ करावी? किती वेळही करू शकता. या मुद्रेचे तुम्ही जास्तीत जास्त जेवढा वेळ ही मुद्रा कराल तेवढे फायदे तुम्हाला या मुद्रेचे मिळणार आहेतच. परंतु ही मुद्रा रोज करावी, नियमित करावी. आज केली, उद्या वेळच मिळाला नाही, असं जर केलं तर परिणामही तसेच तुम्हाला मिळतील. म्हणून रोज करा. या मुद्रेबरोबर आणखीन तुम्ही प्राणमुद्राही करू शकता. या ज्ञानमुद्रेमुळे निद्रानाश हा 3 दिवसामध्ये संपुष्टात येतो. ज्यांना अधोदृष्टी आहे, रेटिनाची समस्या आहे, त्यांचे सर्व दोष निघून जातात. परंतु नियमित करा, रोज करा. मुद्रा करायची कशी हे आपण जाणून घेऊया. तर आपली तर्जनी ही अंगठ्याच्या टोकाशी आपल्याला जोडायची आहे आणि बाकीची इतर बोटे सरळ ठेवायची आहे. तसंच दुसऱ्या हाताने देखील तर्जनी ही अंगठ्याच्या टोकावर अशी ठेवायची आणि इतर बोटे सरळ ठेवायची आणि जितका वेळ तुम्हाला वाटेल तितका वेळ तुम्ही ही मुद्रा करू शकता. डोळे बंद करून श्वास नियमित ठेवून ही मुद्रा तुम्ही नियमित केली तर नक्कीच या मुद्रेचे सांगितलेले फायदे तुम्हाला सर्वच्या सर्व मिळतील. परंतु नियमित करणं हे गरजेचं आहे. तर असंच वेगवेगळ्या मुद्रांचे लाभ घेण्यासाठी पुन्हा भेटूया अशाच एका मुद्रेबरोबर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ आवडला तर आरोग्य वार्ता मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.